संगमनेर शहरात गेल्या काही महिन्यांपासून अवैध कत्तलखान्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. संगमनेर शहर आणि परिसरातील कत्तलखान्यांची माहिती काढत असताना मदिनानगर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये जनावरांची कत्तल होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतलं. गुलाम कुरेशी, मोहम्मद अली असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांचं नाव असून कसिफ कुरेशी या ठिकाणावरून पसार झालाय. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता या तिघांनी गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याची कबुली दिली. चौकशी दरम्यान त्यांच्याकडून 3000 किलो गोमांस, एक कुऱ्हाड, लहान मोठे 16 जिवंत गोवंश जनावरे असा एकूण तब्बल 11 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय. ही 16 जनावरं विना चारा पाण्याचे या ठिकाणी डांबून ठेवले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जनावरे डांबून ठेवणाऱ्या मुदसर कुरेशी याच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करतात. सदरची कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली. नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे.